कुपवाड शहरात ड्रेनेज योजनेच्या कामाचा राष्ट्रवादी काँग्रेसने पंचनामा करत ठेकेदाराच्या प्रतिनिधींना जाब विचारलाय। कुपवाड शहर आणि विस्तारित भागात ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदार नामनिराळे राहत आहेत। कंपनीचे ठेकेदार प्रत्यक्ष कधीच कामाच्या ठिकाणी येत नाहीत, केवळ त्यांचे कामगार आणि प्रतिनिधी तेही अधिकृत नसलेले कामाच्या ठिकाणी येत असतात। निकृष्ट कामासह निघणाऱ्या मुरुमाची विल्हेवाट लावली जाते। मनपा प्रशासनाने त्याची चौकशी करण्याची गरज आहे, मात्र कामकाजाची माहिती घेणारे महापालिकेचे अधिकारी जागेवर येत नाहीत। तक्रार आली की फक्त कामाचा देखावा केला जातो। मनपा आयुक्तांनी सक्त सूचना देऊनही ठेकेदार अजिबात दाद देत नाहीत। शिवनेरी नगर इथला मुरुम ट्रॉली भरून नेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष धोत्रे यांनी जागेवर येऊन ट्रॅक्टर ट्रॉली बघितल्या। हा मुरुम गंगानगर इथल्या कामावर टाकला। कुपवाड गावठाण हद्दीत खड्डे पडले आहेत, लांबच लांब चरी पडले आहेत, तिथं हा मुरुम टाकला जात नाही, मात्र दुसरीकडे काम सुरू असताना तिथं हा मुरुम टाकला जातो। बऱ्याच वेळा मुरुमाची विक्री परस्पर केली जात असल्याचेही समजते। माजी नगरसेवकाच्या कारकिर्दीत ड्रेनेज योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली, मात्र हे माजी नगरसेवक पुन्हा निवडून येण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले। याचे गौड बंगाल मतदारांच्या लक्षात आलं असून येत्या निवडणुकीत मतदार याचा जाब विचारणार असून या कामावरून संताप असताना माजी नगरसेवक गप्प आहेत। तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी ठेकेदाराच्या प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गाला जाब विचारलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील उपस्थित होते। कुपवाडमधील प्रभाग क्रमांक 8 येथील गंगानगरमधील कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम चालू आहे। या ड्रेनेज योजनेमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात उंचीचं ड्रेनेजचं ही चालू आहे, लेंथ आहे। तर त्या लेंथच्या कामाला महापालिका व कंपनीचे कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा एक जबाबदार माणूस नाही आहे। तर ह्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं या ड्रेनेजच्या कंपनीकडनं काम चालू आहे। जे रिफिलिंग होतं आहे, जेणेकरून जे पाईपसाठी चर मारतात त्याचं रिफिलिंगला त्यांनी माती टाकली जाते, त्यामध्ये ॲक्च्युली मुरुम किंवा खडीकरण आणि त्याचं बीबीएम केलं पाहिजे। तर कंपनीकडून मुरुम टाकला जातो आहे। बरं, ज्या ठिकाणी काम चालू आहे कंपनीचं त्या ठिकाणी कंपनीचा कुठलाही सूचना फलक नाही। मागील 2 आठवड्यापूर्वी कुपवाडमध्ये आयुक्त सत्यम गांधी साहेब आलते व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पण त्यांच्यासोबत उपस्थित होते। त्यावेळी आम्ही त्या आयुक्तांना साहेबांना व कंपनीला सूचना केली होती की ज्या रोडवर तुम्ही पाईप टाकणार आहे त्याची पूर्व सूचना किंवा सूचना फलक लावा। तर कंपनीनं कोणत्याही प्रकारचं सूचना फलक लावलेलं नाही आहे व कंपनीचं या ठिकाणी नागरिकांना या रोडवरून ये जा करण्याकरता पर्यायी रोड नाही आहे। अत्यंत कंपनीचा हा निष्काळजीपणा चालू आहे व नागरिकांना हातोनात हाल होत आहेत, अक्षरशः चालतही जाता येत नाही आहे। अशा पद्धतीचं हे कंपनीचं काम चालू आहे, मनमानी कारभार चालू आहे। काही माहिती विचारली तर ते सरळ उडवडीची उत्तर देतात। त्या कंपनीच्या लोकांकडे कुठलाही डायग्राम नाही आहे, कुठलंही त्यांनी डॉक्युमेंटरी दाखवू शकत नाहीत आणि माहिती तर अजिबात देतच नाहीत। तर हा जो चाललेला कारभार आहे त्वरित महापालिकेच्या प्रशासनानं व जबाबदार अधिकाऱ्यांनी थांबवलं पाहिजे। कंपनीचं फक्त काम चालू आहे की फक्त पाईप पुरणे, चेंबर करणे। लोक ह्यासाठी अतोनात हाल भोगत आहेत। यासाठी सर्वस्व जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत, हे तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।